ग्रामीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांचा गौरव करणारा लोकमत सरपंच अवॉर्डच्या दुसऱ्या पर्वाचं पारितोषिक वितरण नगरमध्ये उत्साहात पार पडलं। यंदा श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीच्या सरपंच सुप्रिया पवार यांना लोकमत सरपंच ऑफ द इयर अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं। संपूर्ण राज्य आणि जिल्हाभरात उत्सुकता लागलेल्या लोकमत सरपंच अवॉर्डच्या दुसऱ्या पर्वाचं वितरण नगर शहरातील बंधन लॉनमध्ये थाटात झालं। यंदाचा सरपंच ऑफ द इयर हा मानाचा पुरस्कार श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावच्या सरपंच सुप्रिया संग्राम पवार यांना प्रदान करण्यात आला। ग्राम विकासामध्ये भरीव योगदान देत गावगाड्याचा कारभार करणाऱ्या जिल्ह्यातील एकूण 13 सरपंचांना लोकमत सरपंच अवॉर्ड्सनं सन्मानित करण्यात आलं। यात जलव्यवस्थापनासाठी नगर तालुक्यातील डोंगरगणचे सरपंच कैलास पठारे, वीज व्यवस्थापनासाठी जामखेड तालुक्यातील कुसडगावच्या सरपंच रेखा कात्रजकर, शैक्षणिक सुविधांसाठी संगमनेर तालुक्यातील सुनंदा भागवत, स्वच्छतेसाठी पारनेर तालुक्यातील सरपंच स्वाती नजहे, पायाभूत सेवेसाठी कर्जत तालुक्यातील सरपंच धनेश गांगर्डे, ग्रामरक्षणासाठी नेवासा तालुक्यातील सरपंच भरत बेल्हेकर, पर्यावरण संवर्धनासाठी नगर तालुक्यातील सरपंच अनुजा काटे, ई प्रशासनासाठी पाथर्डी तालुक्यातील माळी बाभुळगावचे सरपंच विजय बोरुडे, रोजगार निर्मितीसाठी संगमनेर तालुक्यातील गोपीनाथ सोनवणे, कृषी तंत्रज्ञानसाठी पारनेर तालुक्यातील अश्विनी थोरात, तर उदयोन्मुख नेतृत्व म्हणून कोपरगाव तालुक्यातील सरपंच वैशाली आभाळे यांना सन्मानित करण्यात आलं। बीकेटी टायर्स हे मुख्य प्रायोजक आणि पतंजली आयुर्वेद हे सहप्रायोजक असलेला हा भव्य मेळावा सुमारे 3 तास चालला। शहरीकरण थांबवायचं असेल तर गावात सुव्यवस्था आणि सुराज्य होणं गरजेचं आहे आणि ते कधी होईल जोपर्यंत आपण आपल्या खेडेगावामध्ये या सगळ्या पद्धतीचा विकास करत नाही आणि खेडेगावावर केंद्रित करून खेडेगावची कामं करत नाही। खरं तर खेडेगावला अखंड विजेचा अत्यंत मोठा प्रश्न आहे। मी आपल्या तरुण वर्गासाठी एक मॉलची प्रस्तावना केलेली आहे आणि मला उद्योग नेतृत्वामध्ये पुरस्कार मिळालेला आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्येक गावापर्यंत गावातल्या सरपंचापर्यंत पोहोचून जी लोकमतच्या सर्व टीमने भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि आज आम्ही जे काम करत आहोत त्या कामाचं मूल्यांकन करून जी शपथेची खाप दिली आहे आणि यापुढे या ठिकाणी चांगलं काम करण्याची प्रोत्साहन दिलं आहे। प्रथमतः मी लोकमत परिवाराचे मनापासून आभार मानते आणि कोणतेही काम करायचे जर म्हटलं तर ते सरपंचालाच करावे लागते। केंद्र शासन आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या राबवण्याचे काम करायचे जर म्हटलं तर ते सरपंचाला करावे लागते आणि या सरपंचाला कुठेही मान सन्मान दिला जात नव्हता आणि तो आज या लोकमत परिवाराने दिलेला आहे। त्याबद्दल मी लोकमत परिवाराचे खरोखरच खूप मनापासून आभार मानते, कौतुक करते। आणि जे गाव पातळीवर जर काम करायचं म्हटलं तर कोणताही नेता आला तर सतरंजी टाकण्यापासून तर ते काम सरपंचालाच करावे लागते आणि ते तर करावे लागतेच, पण परंतु गावात पारावर बसलेले लोक असतात त्यांना बोलवण्याचे कामही त्या सरपंचाला करावे लागत असते। नांदूर खंदरमाला महाराष्ट्रामध्ये पहिली नळोदना महिलांनी आणली। 89ला महाराष्ट्र आपल्या नगर जिल्ह्यामध्ये पहिला हायस्कूल भगवती माता विद्यालय ग्रामस्थांच्या सहकार्याने व 200 महिलांच्या सहकार्याने भगवती माता विद्यालय काढलं। नंतर मला वसतिगृह काढलं मुलींसाठी 30 वर्ष झाले। अशा अनाथ गरीब मुलींना मी शिक्षण देते ज्यांना शाळा लाभ आहे। हे करीत असताना माझ्या गावच्या लोकांची मला खूप मोठी साथ मिळाली। विशेष म्हणजे माझ्या नवऱ्याची मला साथ मोठी मिळाली आणि ज्यावेळी त्या स्त्रीला नवऱ्याची साथ असती ती स्त्री पुढे जाऊ शकते। कर्तृत्व, नेतृत्व आणि चारित्र्य हे सांभाळून स्त्रीनं चांगलं काम करावं आणि तिला काम करण्याची संधी सरकार देते, पण तिला त्याचा उपयोग चांगला घ्यावा हा माझा जीवनपट माझ्या खेडेगावातला नांदूर खंदरवाळी गाव अगदी वंदमान निकोबार गटासारखं आहे। तिथं मी सतत 45 वर्षापासून समाजसेवा करते। लोकमत सरपंच अवॉर्डमध्ये मेळाव्यामध्ये आम्हाला आमंत्रित केलं होतं। त्या ठिकाणी मला खूप प्रेरणा मिळाली। अनेक दिग्गज व्यक्तींचे मी व्याख्याने ऐकले आणि ज्यावेळेस समोर व्यक्तींना पुरस्कार मिळत होते त्यावेळेस मनाशी गाठ बांधली की आपणही असा एखादा पुरस्कार गावाला मिळवून द्यायचा आणि विविध स्पर्धांमध्ये आमच्या गावाने सहभाग घेतलेला आहे आणि या स्पर्धांमध्ये आम्ही विभागीय पातळीवर जाऊन सुमारे 15 लाखाचे पारितोषिक आणलेले आहे आणि आजही आम्ही पुन्हा जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर जाण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि हा जो पुरस्कार मला स्वच्छतेमध्ये लोकमत परिवाराने सादर केलेला आहे तर तो भविष्य काळातील स्पर्धा परीक्षा किंवा स्पर्धा गावाने जिंकण्यामध्ये अतिशय महत्त्वाचा हा
गावासाठी पुरस्कार आहे. माझ्या पतींचा खूप आधार आहे, त्यांच्यामुळेच हा पुरस्कार भेटला आणि ते खूप धडपड करते आणि हे 6 महिन्यातच इतके कामं केले की पुरस्कारपर्यंत आम्ही पोहोचलो. आणि इथून पुढे ही आता असंच गावातील आम्ही सेवा करू आणि काहीही लागलं तरी पुढे जाऊ आणि कोणतेही काम एकदम सहपरिवाराने सर्व गावकऱ्यांना घेऊन करू. गावाने मला बिनविरोध सरपंच माननीय आमदार शंकरराव क्रांतिकारी पक्षाचे अध्यक्ष यांनी मला 5 वर्ष आमदाराची आपला सरपंच पदासाठीची संधी दिली आणि मी ते संधीचा सोनं करायचं ठरवलं. मी 2005 साली पण सरपंच झालो. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक दिग्दर्शक भाऊराव कराडे, राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल गीते, शास्त्रज्ञ अशोक ढगे, नगरपंचायत समितीचे सभापती रामदास भोर, माजी नगरसेवक सुरेंद्र गांधी, गुंडे गावचे सरपंच संजय कोतकर, बीकेटीचे जुबेर शेख, कन्वरजीत सिंग बंगा उपस्थित होते. गावांना जो प्रोत्साहित करण्यासाठी जो उपक्रम सुरू केला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांना खूप शतशः आभार धन्यवाद देतो. हा प्रश्न खरं तर सर असा आहे कारण भारतीय माणूस म्हणजे जगातला कुठलाही माणूस जन्मतः राजकारणी असतो असं मला वाटतं. त्या आयुष्यात कधी ना कधी कुणाला तरी राजकारण करायचंच असतं आणि ही खरी प्रेरणा तुम्हाला सांगतो म्हणजे मला जी मिळाली. मी परत एकदा सगळ्या पुरस्कारार्थींचं अभिनंदन करेन आणि मला निवडणूक लढण्याची जी प्रेरणा मिळाली आपले सर्वांचे आदरणीय व्यक्तिमत्व आणि ज्यांनी देशभरात सरपंच या पदाला सरपंचाला जो बहुमान प्राप्त करून दिला आहे असे आपले आदर्श व्यक्तिमत्व आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय पोपटरावजी पवार आणि आपल्या निवाड्स कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर एन शिंदे तसेच आपले अण्णासाहेब हजारे यांनी जी गावाची प्रतिमा किंवा आपल्या नगर जिल्ह्याची जी प्रतिमा देशपातळीवर उंचावली होती आणि असं मला वाटायचं की आपणही काहीतरी करावा ही खुमखुमी मनात कुठंतरी होती. आणि जेव्हा 2009ला मी पासआउट झालो निवाड्समधून आणि स्ट्रगल करत होतो पुणे मुंबईकडे की आता काय करायचं. आता शेतकऱ्याच्या पोरांनी डायरेक्ट पिक्चर करायचं म्हणजे किती अवघड आहे तुम्हाला माहिती आहे कारण आपल्याकडं डायरेक्टर हे पचतच नाही. म्हणजे घराघरात डायरेक्टर म्हणजे एक तर सोसायटीचा डायरेक्टर, कारखान्याचा डायरेक्टर असं डायरेक्टर म्हणजे सिनेमाचा डायरेक्टर ही घरात पचण्याची गोष्ट नव्हती. आणि माझ्या घरातला मी पहिला पदवीधर आहे. 4थीच्या पुढे मी पहिल्यांदा शिकलो. आमच्या घरात 4थीच्या पुढे कोणीच शिकलं. मग त्यांना डायरेक्टर होणार हे समजावताच मला येत नव्हतं. मग मी काय करायचं पुणे मुंबईच्या वाऱ्या करत होतो. म्हणलं आता काही काम नाही. 2010ला परत गावाकडे आलो आणि चला आता इलेक्शन लागले तर बघू आपण काहीतरी करू. आणि निवडणूक लढवायचा विचार केला. 2 तुल्यबळ मातबर पॅनल होते. आता ग्रामपंचायतीचे इलेक्शन तुम्हाला माहिती आहे तर त्या पॅनलमध्ये तर काय मला कोणी घेऊ शकत नव्हतं. मग मी स्वतःचा पॅनल उभा केला. म्हणलं चला यांनी घेत नाही तर आपण आपला पॅनल उभा करू. पॅनल उभा केला. आता गावचं राजकारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे सुदैवानं गावच्या जुनी खोडाची आहेत आणि त्यांच्या गावगुंड्या पवारसाहेबांनी कधीतरी त्या संपुष्टात आणल्यात हळूहळू. त्या तितक्या नव्हत्या पण तरी गावाच्या गावगुंड्या फार वाईट असतात हे तुम्हाला जास्त माहिती माझ्यापेक्षा. मान्यवरांच्या हस्ते लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आलं. मनापासून अभिनंदन करतो का निवडून येण्याचं एक मेरिट असं आणि निवडून आल्यानंतर काम करायचं दुसरं मेरिट असं आणि तिसरं मेरिट आपलं असं हे काम सातत्यपूर्ण ठेवायचं. या 3 गोष्टी केल्या की मग आपल्याला कुठेही अडचण येत नाही. आणि आता एवढी मोठी संधी आहे सरपंचाला. माझं ते प्रामाणिक मत आहे ज्याला खरोखर काहीतरी करण्याची उमेद मनामध्ये त्यांनी सरळ पंचायतीत जाऊन काम करा. पण एवढं सोपंही नाही. गेला लगे लोकांना खूप प्रामाणिक माणूस आलाय चला पायघाड्या टाकाना आमचे बिनविरोध सरपंच असं अजिबात होत. इथपर्यंत आलो एवढं सोपंही नाही कारण खूप अडचणी असतात. कारण मी सुरुवाती सरपंच झालो त्यावेळी अक्षरशः 5च लोकांच्या आवडीत बसलेले होते. इतकं टोकाला होते. वरे बाजार सर्वांना माहिती आहे, जवळच्या गावांना माहिती आहे. वाद भांडणं तंट 82च्या त्या खुनाच्या घटनेनंतर बिघडलेलं गाव. पण कधीतरी आजोळ केडगावचं 4थी नंतर शाळा नाही म्हणून बाहेर आलो आणि ते शिकता शिकता ज्यावेळेस अनुभव यायला लागले अरे नाही आपण थांबलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठं पाठबळ मला कोण दिलं असेल त्या गावातील महिला गावातील तरुणांनी आणि यांच्या पाठबळावर जे आम्ही पळायला लागलो मग एक काम संपलं की दुसरं तिसरं जोश असायचं. आणि करताना
तरुणाई आपल्याला श्रमाच्या कामाली, पण ज्येष्ठांना बाजूला ठेवून चालत नाही बरं का. कधी डोक्यावर उभं करतील याचा भरोसाच नाही. कन्सिडरेशन मिळण्यासाठी आम्ही महत्त्वाचं एक कारण आहोत, यासाठी BKT खूप खूप आभारी आहे लोकमतचं, की त्या लोकमतमुळे आम्हाला हा उपक्रम ह्या उपक्रमाचा भाग बनण्यात आम्हाला एक हे मिळालं, यश मिळालं. तसेच BKT ही टायर कंपनी, बालकृष्ण इंडस्ट्री याचं एक फुल फॉर्म आहे. हे एक भारतीय कंपनी आहे जी 130 देशांमध्ये एक्सपोर्ट करते आणि विविध प्रकारचे ॲग्रिकल्चर रिलेटेड किंवा OTR रिलेटेड बरेच टायर आम्ही बनवतो. त्यात 2700 वेगवेगळे प्रकार आहेत आणि जगात जेवढे ट्रॅक्टर आहेत त्या सर्व ट्रॅक्टरचे साईजेस आमच्याकडे अवेलेबल आहेत. ते ॲज पर युजेस, जसा वापर आहे शेतकऱ्यांचा, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचा वापर करण्यात किंवा अननेसेसरी त्यांची जी ऊर्जा वाया जाते, कॉस्टिंग वाया जाते, ते कमी करण्यासाठी आम्ही ॲज पर युजेस टायर डेव्हलप केलेला आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय, तो पूर्ण जगात होतोय. शासनाचे अनेक पुरस्कार अनेक ग्रामपंचायतींना, जवळपास काही ग्रामपंचायती अशा आहेत का त्यांना सर्व पुरस्कार राष्ट्रीय पातळीवरचे मिळाले, राज्य पातळीवरचे मिळाले, तालुका आणि जिल्हा पातळीवरचे पुरस्कार मिळाले. पण ते पुरस्कार कुठंतरी ग्रामपंचायतच्या सांघिक यशावर किंवा ग्रामपंचायतीला ते दिलेले आहेत. पण वैयक्तिक स्वरूपामध्ये सरपंचांचा बहुमान हा केवळ आणि केवळ फक्त लोकमतने केलेला आहे. आणि लोकमत हा महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एक आगळा वेगळा या वृत्तपत्र क्षेत्रातील एक ब्रँड आहे. आणि म्हणून हा सरपंचाचा एक आगळा वेगळा सन्मान मी समजतो. फक्त मागच्या आठवड्यात मला एक पुरस्कार मिळाला, तेव्हापासून नाव आलं. आणि मागच्या रविवारी लोकमतने नागपूरला असताना मला फोन करून या वाळू उपशावरती मला पर्याय विचारला, वाळू उपशाचा, ती एक बातमी आली. आणि आज या ठिकाणी मला बोलावलं म्हणून मी नाव आणायचं आलेलंच आहे का सुरुवात करूया. आणि तुम्ही सगळे सरपंच आहात, सगळे जाणकार आहात, तुम्हाला प्रतिष्ठा खूप मिळालेली आहे. देश पातळीवरती संसदे एवढे अधिकार तुम्हाला मिळालेले आहेत. म्हणून एक 3 गोष्टी मला सांगायला सांगितलेल्या आहेत. तेवढ्या 3 गोष्टीचा मी संदेश देतो. नफ्याच्या शेतीतून पावसात वाढ कशी करायची हा एक खूप मोठा अभ्यासाचा, चिंतनाचा विषय आहे. तो इतक्या लवकर सांगून होणार नाही. फक्त त्या 2 टिप्स मी सांगतो. सगळी शेती करायची याची अजिबात गरज नाही. यावर्षी दुष्काळ आहे, गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला, त्याच्या अगोदर 3 वर्ष सलग 4 वर्ष दुष्काळ होता. परंतु सगळ्या धान्यांच्या किमती पडलेल्या होत्या, सगळ्या भाजीपाल्याच्या किमती पडलेल्या होत्या. सगळी शेती करायचीच गरज नाही. आपण जास्त तयार करतो, प्रचंड काबड कष्ट करतो, खतं खर्च करतो, मेहनत घालतो आणि अति उत्पादन करतो, त्यामुळे भाव पडतात. उपस्थितांचं स्वागत लोकमतचे आवृत्ती प्रमुख सुधीर लंके आणि उपसरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश यांनी केलं. केंद्र शासन, राज्य शासन यांच्या निधीवरती सरपंच चालते किंवा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या आमच्या काहीतरी मोठ्या बॉस आहेत आणि आम्ही त्यांच्या फक्त इम्प्लिमेंट एजन्सी आहोत. जिल्हा परिषदेने जे काही दिलं ते त्याची अंमलबजावणी फक्त आम्ही गावांमध्ये करायची किंवा केंद्र आणि राज्य सरकारने जी योजना दिली त्याची अंमलबजावणी आम्ही फक्त गावांमध्ये करायची. याच्या व्यतिरिक्त काही सरपंचाची भूमिका नाही. फक्त सरपंच वर्षातनं 4-2 स्ट्रीट लाईट लावायच्या, एखादा मी पठारे साहेबांना विनंती करतो की मंचावर 4-2 स्ट्रीट लाईट लावायच्या, 1-2 रस्ते करायचे, म्हणजे झालं सरपंचाचं काम. अशी कालपर्यंतची समजूत होती. परंतु आता महाराष्ट्रातील सरपंच बदलले. महाराष्ट्रातील सरपंच अनेक नाविन्यपूर्ण योजना घेऊन आले. आम्ही लोकमतने त्यासाठी हा सरपंच अवॉर्ड सुरू केला. लोकमत हे महाराष्ट्रातील असं दैनिक आहे की आम्ही शहर आणि ग्रामीण भाग या दोघांना सोबत घेऊन जातो. आणि आमचं असं म्हणणं आहे की आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये शहरांचा जितका महत्वाचा वाटा आहे त्याच इतका महत्वाचा वाटा हा ग्रामीण भागाचा देखील आहे. म्हणून या दोन्ही भागांचं प्रतिनिधित्व माध्यम म्हणून आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. लोकमतने सखी मंच हा उपक्रम लोकमत चालवतं, ज्या माध्यमातून महिलांसाठी आम्ही व्यासपीठ देतो. बालमंच हा उपक्रम आम्ही चालवतो, ज्या माध्यमातून आपण मुलांसाठी व्यासपीठ देतो. लोकमतने महाराष्ट्र ऑफ द इयरचा सोहळा सुरू केला महाराष्ट्रभर, ज्याच्यात तुम्ही मगाची स्क्रीन बघितल्या, मुख्यमंत्र्यांची मुलाखत बघितली. तो महाराष्ट्राचा सोहळा होता की आपल्या राज्यातील जे लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात, ज्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप कदाचित पडत देखील नाही, जे क्रीडा क्षेत्रात काम करत असतील, सांस्कृतिक क्षेत्रात काम करत असतील, राजकीय क्षेत्रात काम करत असतील, अशा लोकांना महाराष्ट्र ऑफ द इयर म्हणून नावलौकिक देण्याचं काम लोकमतने सुरू केलं. कार्यक्रमाला जिल्हाभरातून सरपंच, उपसरपंच आणि सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कार्यक्रमात वाळू उपसा रोखून पर्यावरण संवर्धन करणाऱ्या 8 गावांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.